25 पाहूया. कलम 25 सांगतं सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार. आता कलम 25 च्या संबंधीमध्ये 4 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत बघा. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. आता सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय आहे की जो काही ईश्वर आहे त्या ईश्वराच्या आणि आपल्या जे काही भक्ती आहे त्या भक्तींना एक त्या संबंधांना कसं प्रकारे स्वरूप द्यायचं आहे ते म्हणजे सतसत विवेक बुद्धी. दुसरा आहे प्रकटीकरणाचा अधिकार. आता प्रकटीकरणाचा अधिकार म्हणजे काय, तर आपले जे काही ईश्वराशी असलेले जे काही आपले संबंध असतील त्याला कशा पद्धतीने आपल्याला मुक्तपणे प्रकट होण्याचा अधिकार आहे. तिसरं आहे आचरणाचे स्वातंत्र्य. म्हणजे आपले जे काही धार्मिक विधी असतील, धार्मिक उपासना असतील, या गोष्टीला आचरण कशा पद्धतीने करायचं आहे त्याचं देखील स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं आहे प्रचाराचे स्वातंत्र्य. आपली जे काही धार्मिक जे काही गोष्टी असतील, संस्था असतील, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्यासाठी धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये कलम 25 अतिशय महत्वाचा आहे.